इथं मॅक्झिमम लोकांना समाधान नक्कीच मिळेल ही शासनामार्फत मी आपणा सर्वांना शाश्वती देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. धन्यवाद सर. या ठिकाणी या कार्यक्रमाचं प्रास्ताविक माननीय त्यांनी 12वी वर्षी शिवरायांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्याच्या स्थापनेची प्रतिज्ञा केली. जय हिंद जय भारत. सर्वप्रथम विनंती करतो संजय गांधीच्या टीमला की त्यांनी संजय गांधी ही जी योजना आहे त्या योजनेमधून ज्यांना लाभ दिला गेला त्यांचं मंजुरी पत्र या ठिकाणी देणार आहोत. कानोबाचे वाडी येथील मुळूक रखमाबाई केशव कानोबाचे वाडी मुळूक रखमाबाई यांनी चढायचं उतरायचं थोडस या ठिकाणी अवघड होतं म्हणून स्टेज सोडून सर्वसामान्यासाठी खाली येणारे आमचे सतीशजी सोनी साहेब यांच्यासाठी खास टाळ्या झाल्या पाहिजेत असं माझं मत आहे. तसेच राजूबाई निकम आणि भैरव निकम हे पती पत्नी यांना विनंती कृपया आपण समोर यायचंय. त्यानंतर रावसाहेब नानाभाऊ आंधळे पिंपला भैरव निकम श्रावणबाई जावळी मंदाकिनी आणि जावळी मसू हे पती पत्नी यांना विनंती कृपया आपण यायचंय इथं. तसेच इतर विभागामध्ये तसेच या ठिकाणी खरं म्हणजे शेतकऱ्यासाठी कार्यक्रम राबवला ते समोर यायचंय. यानंतर पुरवठा विभागाची टीम बोलवतो. मारुती प्रथम क्रमांक विज्ञान दिनानिमित्त त्यांना ट्रॉफी प्रमाणपत्र देण्यात या ठिकाणी येत आहे. कारण द्वितीय प्रमाणपत्र जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपळारोईचे विद्यार्थी यांनी पटकावला. त्यामध्ये पंकज पांडुरंग परगण आणि अस्मिता माते आंधळे आणि त्यांची तालुका प्रमुख डिगे सर, कदम सर, चंचल मॅडम आणि त्यांची पूर्ण टीम या ठिकाणी या कार्यक्रमात या ठिकाणी क्रमांक पटकावला आहे. या योजनेत जर कोणाचे नाव आले असतील पण सर्टिफिकेट मिळाले नसतील कृपया आमच्याशी संपर्क. सोनी साहेब वडोली तहसीलचे तहसीलदार, तालुक्याचे तहसीलदार पदाधिकारी महेंद्रकर साहेब, त्यांचा सर्व स्टाफ, तसेच आमच्या ग्रामीण रुग्णालयाचे वर्ग 1 वैद्यकीय अधीक्षक करमाळकर साहेब आणि सर्व डिपार्टमेंटचे प्रातिनिधिक स्वरूपात शासनाचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहिलेले सर्व कर्मचारी, सर्व लाभार्थी, ग्रामस्थ, सर्व नायब तहसीलदार, चांगला कार्यक्रम आमच्या गावात आयोजित केला मंडळाच्या ठिकाणी. त्याबद्दल महसूल खात्याला विशेष करून तहसीलदार साहेब जे आहेत आयोजक त्यांना मी धन्यवाद देतो. लोकांना परिणय झाली कारण शासन दरबारी तिथीचं काही विशेष महत्व नसतं आणि आज लग्न तिथी एवढी साहेब की गावातच लग्न आहे का वाद, त्याच्यामुळे लोकांची इच्छा असून मी येता आलं नाही. बऱ्याच पाहुण्या रावळ्याचे लग्न त्यांना उपस्थित राहता आलं नाही आणि जिल्हाधिकारी साहेब येणार होते पण पुढे आमदार साहेबाचाच कार्यक्रम माजलवाला असल्यामुळं असाच कार्यक्रम जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये चालू आहे त्याच्यामुळे तिकडे गेले. पुढच्या वेळेस तहसीलदार साहेब आमचं सांगणं आहे कार्यक्रम देते वेळेस आम्हाला कन्फर्म करा, मी आयोजित करेल असा एक मोठा कार्यक्रम. हा टप्पा क्रमांक 1 आहे. शासन स्तरावर ज्यावेळेस दुसरा टप्पा जाहीर होईल त्यावेळेस आमच्याकडे द्या, मी पूर्ण खर्च करतो. जेवणाचं पाहुणे म्हणून तुमचं स्वागत करू आम्ही सगळे. फक्त लग्नाचा कार्यक्रम असणार नाही, लग्नासारखा आम्ही असाच अगदी टोलेजन कार्यक्रम आम्ही करू. आम्हाला ती सवय आहे लोकात मिसळायची, शासनाला सहकार्य करायची. आमचं सरकार असल्यामुळं, आमच्या पक्षाचं सरकार असल्यामुळं, आमचंच मंत्रिमंडळ असल्यामुळं टॉप टू बॉटम म्हणजे तालुक्यापासून ते पार दिल्लीपर्यंत, त्याच्यामुळं आमचाही त्याच्यामध्ये सहभाग नोंदवला पाहिजे. आम्ही सुद्धा जनतेचे, शेतकऱ्यांचे कोणतरी लागतो, आम्ही सुद्धा त्याच्यामध्ये हिरारीने भाग घेऊन
साहेब तुम्ही फक्त आम्हाला कार्यक्रम द्या, असाच वाटत त्याच्यापेक्षा चांगला यशस्वीपणे मी तुम्हाला राबवून दाखवेल. आणि त्यावेळेस मात्र जे वरिष्ठ अधिकारी असतील, सोनी साहेबांनी तर हजर राहावंच, पण दुसऱ्या सुद्धा अधिकाऱ्याने मोठ्या येण्यासाठी आम्ही वैयक्तिक तिथं भेटीगाठी घेऊन त्यांना इथं आणू, पण एक कार्यक्रम चांगला द्या आणि तालुक्यातले पूर्ण अधिकारी त्या कार्यक्रमाला हजर राहावेत आणि जनतेचे प्रश्न याच ठिकाणी सोडले जावेत एवढीच अपेक्षा आहे. कारण लोकांना आता जाणं येणं कामधंदे सोडून बरेच लोक कारखान्याला आहेत, काही आले लग्नामुळे काही येऊ शकले नाहीत, बऱ्याच लोकांचे काम त्याच ठिकाणी निकाली निघावेत हीच अपेक्षा व्यक्त करतो. आपण आला, जनता दरबार येथे भरवला, जे काय 10-5% काम होतील त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो. सोनी साहेब इथं मुख्यमंत्री आले, रात्री दाखवला साहेबाला बोलून, शंकरराव चव्हाण साहेबांच्या हस्ते उद्घाटन झालेले. ही एवढी जागा धन्य महाराष्ट्राचा मुख्यमंत्री 40 वर्षापूर्वी 20 नोव्हेंबर 1986 या ठिकाणी कार्यक्रम घेतला होता आणि या जागेचं भूमिपूजन किंवा उद्घाटन त्यावेळेचे मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण साहेब हेलिकॉप्टर आणते आणि 40 वर्षापूर्वी त्या जागेला त्यांनी पद स्पर्श केलेला आहे. आणि तेव्हापासून आम्हाला एक चांगला नावलौकिक डोंगर पट्ट्याला मिळाला. हे धरण जे झालंय वरचं हे त्याचंच फलित आहे. सोन्नाकोटा प्रकल्प जो आहे ना, शंकरराव चव्हाण साहेबाचा दौरा ही त्या धरणाची मुहूर्तमेढ आहे. असेच वरिष्ठ अधिकारी आले, वरिष्ठ नेते आले की त्या भागाचा कायापालट व्हायला वेळ लागत नसतो. हे सर्व अधिकारी आले, बऱ्याच लोकांचे काम झाले. म्हणजे अधिकाऱ्यांनी येणं, वरिष्ठ नेत्यांनी येणं म्हणजे जनतेसाठी काहीतरी फलित द्यावं लागतं त्याला, आणि देतच असतात मिळतच असतात. फक्त त्यांना आपण माग लागून इथं आणावं लागतं. आणलं की नक्कीच त्याच्यातून निष्पन्न काहीतरी होतं. आपण आलात, आमच्या लोकांच्या कामाची, शेतकऱ्याच्या असतील, मजुराच्या असेल, ज्या काय अडचणीत छोट्या मोठ्या ते सोडवल्या आणि दिवसभर सोडवणार आहेत त्याबद्दल सर्व तुम्हा प्रशासनाला धन्यवाद देतो, आभार मानतो. आपण वेळेत वेळ काढून इथं हजर लावले वरिष्ठ अधिकारी, तुमचे आभार मानतो गावकऱ्यामार्फत आणि येथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. महाराजस्व अभियान याच्या अंतर्गत समाधान शिबिर या ठिकाणी पार पडत आहे. या कार्यक्रमास उपस्थित असलेले तथा कार्यक्रमाचे आयोजक या तालुक्याचे तहसीलदार श्री महेंद्रकर साहेब, त्यांचे सर्व सहकारी नायब तहसीलदार, या गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक, आत्ताच ज्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं ते बडे साहेब, या गावचे उपसरपंच, सर्व सन्माननीय पदाधिकारी, विविध विभागाचे उपस्थित कर्मचारी, ग्रामस्थ बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, मी खरंच मला या ठिकाणी उपस्थित राहून खूप आनंद झालेला आहे. तुमचं गाव एक ऐतिहासिक गाव आहे आणि या गावामध्ये पुरातन काळातील काही आठवणी आहेत. तसेच या गावचे सर्व गावकरी मंडळी हे प्रशासनाला सहकार्य करणारे आहेत हे पाहून खूप आनंद वाटला. समाधान शिबिर राबवावेत आणि ग्रामस्थांचे प्रश्न गावातच सोडवावेत अशा शासनाने सूचना दिलेल्या आहेत. त्यानुसार आपल्या राज्यामध्ये प्रत्येक ठिकाणी हा कार्यक्रम पार पडत आहे आणि यामध्ये आमची वडवणीची सर्व टीम म्हणजे ग्राम महसूल अधिकारी असतील, कार्यालयातील कर्मचारी असतील, सर्व अधिकारी मंडळी हे झटून काम करत आहेत आणि निश्चितच या समाधान शिबिराचा फायदा तालुक्यातील जनतेला आणि शेतकऱ्यांना होईल याची मला निश्चित खात्री आहे. आपण महेंद्रकर साहेब मंडळाच्या ठिकाणी तर घ्याच, परंतु सजाला सुद्धा छोटेखानी कार्यक्रम आयोजित करावेत जेणेकरून गावातील प्रश्न आपल्याला त्याच ठिकाणी सोडवता येतील. मला या ठिकाणी एक आवर्जून एका गोष्टीचा उल्लेख करायचा आहे. मी सुद्धा म्हणजे मागील 10-12 वर्ष तहसीलदार म्हणून काम केलं आणि आता प्रमोशन झालेलं आहे. तर सर्वात मोठी अडचण काय असते शेतकऱ्याची, तर शेत रस्ता. म्हणजे इतके क्लिष्ट प्रश्न आहेत शेत रस्त्याचे. आपण आपल्या गावातीलच शेतकरी असतो
सगळे तुमच्या ओळखीचे असतात, जीवाभावाचे असतात, परंतु शेत रस्ता द्यायचा म्हणलं की जे समोरचे शेतकरी असतात त्यांना वाटतं की आपलं काय किती मोठं नुकसान होणार आहे, काय होणार आहे. तर या ठिकाणी थोडासा मनाचा मोठेपणा दाखवला पाहिजे. ज्यांचं शेत रस्त्यावर आहे त्यांनी, आणि पाठीमागच्या शेतकऱ्यांना रस्ता द्यायला पाहिजे. आज सगळे कामं शेतीतले यांत्रिकीकरणानं झालेले आहेत. तुम्हाला पेरणीसाठी यंत्र न्यावं लागतं, नंतर ते पीक काढण्यासाठी यंत्र न्यावं. अध्यक्ष माननीय सोनी सर, तसेच आपल्या तालुक्याचे तालुका प्रमुख तहसीलदार साहेब, उपस्थित सर्व मान्यवर स्टेज यांचे सर्वात प्रथम आभार मानते की त्यांनी त्यांचा वेळात वेळ काढून या कार्यक्रमामध्ये आले, त्यांचं मुलाचं मार्गदर्शन केलं, त्याचबरोबर देणार आहेत. त्यामुळं त्यांचा मनापासून खूप खूप आभार. आणि मंडळ विभाग चिंचवडमध्ये जे काही स्टॉल लावलेले आहेत, प्रत्येकाने आपापल्या स्टॉलमध्ये जे काही मेहनतीनं प्रमाणपत्र तयार केलेले आहेत त्यांच्याही मनापासून आभार. उपस्थित सर्व जनतेला देखील मी आवाहन करते की आज महाराजस्व समाधान शिबिर जे आयोजित केलेले आहे त्यामध्ये असतील, इतर जे काही शासन निर्णयानुसार ज्या शंका तुमच्या उपस्थित झालेल्या असतील, प्रमाणपत्र वाटपासंबंधात असतील किंवा कुणाला काही अर्ज करायचे असतील, तर आपण सेतू सुविधा केंद्र देखील इथं उपस्थित केलेलं आहे. त्यांनी त्याचा लाभ घ्यावा. आणि माननीय आयोजकांना मी परत एकदा आणि मार्गदर्शन या कार्यक्रमाला दिलेलं आहे.